महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वणी नाशिक रस्त्यावर पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया। वणी नाशिक रस्त्यावर वन विभागाच्या कार्यालयासमोर चांदवड तालुक्याला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30-11 वाजेच्या दरम्यान अचानक फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेले। या घटनेमुळे रस्त्यावर 30 ते 40 फुटापर्यंत पाण्याचे फवारे उडत होते, तर ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांना अनपेक्षितपणे भिजावे लागले। घटनेच्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। काही नागरिकांनी या कारंज्यांचा आनंद घेत फोटो व व्हिडिओ काढले। दरम्यान ही पाईपलाईन ओझरखेड धरणातून चांदवड तालुक्यातील 40 गावांना पाणी पुरवठा करते। फुटलेल्या ठिकाणी सुमारे 1.5 ते 2 तास पाणी अखंड वाहत राहिल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली। पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळताच ओझरखेड धरणावरील पंप हाऊसमधून यंत्रणा बंद करण्यात आली। त्यानंतर वाया जाणारे पाणी थांबले। संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करणार आहेत। लाईन दुरुस्तीनंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र